नमस्कार, मी मिलिंद भोसले, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, तसंच महाराष्ट्र राज्य कन्स्ट्रक्शन फोरम. महाराष्ट्र शासनाच्या विकासाची कामं गेले 1.5 ते 2 वर्षापासून महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना पदाधिकारी व सर्व कंत्राटदार राज्यातील जवळपास 4 लाख कंत्राटदार करत आहेत. पण जुलै 2024 पासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, ग्रामविकास विभाग तसेच जलसंपदा विभागाच्या अटल सेतू यासारख्या अनेक योजनाला गेल्या 8 ते 7 महिन्यापासून निधीच उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ह्या सर्व राज्यातील विकासाची कामे बंद पडलेली आहेत आणि नवीन याच्यामध्ये जवळपास या विभागाने मी जे आत्ता उल्लेख केला आहे त्या उल्लेख केलेल्या विभागाने जवळपास 1,46,000 कोटी रुपयांची कामे मंजूर केलेली आहेत. हे सर्व कामे मंजूर करत असताना मागील कामांना सुद्धा निधी उपलब्ध नाही. चालू कामांची आता निधी उपलब्ध होत नाही आहे. तर गेल्या 8 महिन्यापासून ह्या कुठल्याच विभागाचा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातील 4 लाख कॉन्ट्रॅक्टरांचं भवितव्य अक्षरशः अंधकाराने. ह्या 4 लाख कॉन्ट्रॅक्टरावरती अवलंबून असणारे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरच्या अंगावर कमीत कमी 100 ते 150 उपघटक अवलंबून असतात. म्हणजे जवळपास राज्यातील 3.5 ते 4 कोटी लोकांचा रोजगार या शासनाच्या निधी न येणाऱ्या अवस्थेमुळे बंद पडलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये याबाबत तातडीने शासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून हा कंत्राटदाराचा व्यवसाय आणि विकासकांचा व्यवसाय स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे. माझी शासनाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टीमध्ये तातडीने लक्ष घालावे, अन्यथा नाईलाजास्तव संघटनेस 5 फेब्रुवारीच्या पुढे एक मोठा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे.